आता आपण बघूयात महत्त्वाच्या 25 बातम्यांचा आढावा। माझ्या नादाला लागला तर सोडणार नाही, भुजबळांचं जाऊ द्या, ते आता कुठलेच राहिले नाही, इतरांनी सावध व्हा, आता तुमची अवस्थाही तशीच करेल। जरांगेंचा नाव न घेता मुंडे बंधू भगिनींना इशारा। मनोज जरांगेंनी राजकारणावर बोलावं, राजकारणाचे विषय आमच्यावर सोडा, आमदार नितेश राणेंचा मनोज जरांगेंना सल्ला। मुख्यमंत्री शिंदेंनी बोलवलेल्या दुष्काळ आढावा बैठकीला 8 पैकी 5 पालकमंत्र्यांची गैरहजेरी, पालकमंत्री तानाजी सावंत आणि गिरीश महाजनांचीच फक्त बैठकीला उपस्थिती। सरकारचं राज्यातील दुष्काळ परिस्थितीकडे दुर्लक्ष, बैठकीला फक्त 2 पालकमंत्री येतात, मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी, शरद पवारांची टीका। शरद पवार हे नकारात्मक मानसिकतेत गेले आहेत, दुष्काळावर राजकारण करणं शरद पवारांसारख्या नेत्याला शोभत नाही, देवेंद्र फडणवीसांची पवारांवर टीका। मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास राहिला नाही, बैठकीला पालकमंत्री गैरहजर राहिल्यानं नाना पटोलेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा। मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी 1837 टँकरनं पाणी पुरवठा। मुख्यमंत्री शिंदेंकडून मुंबईत मान्सूनपूर्व आढावा बैठक, मुख्यमंत्री शिंदेंचं मंत्री दीपक केसरकर, मंगल प्रभात लोढांचीही मुंबई महापालिका मुख्यालयात बैठकीला उपस्थिती। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपुरातील अंबाझरी तलावाची केली पाहणी, मान्सूनपूर्व कामाची पाहणी करत घेतला आढावा। राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 26 जूनला मतदान, तर 1 जुलैला मतमोजणी होणार। नाशिकमध्ये सायबर पोलिसांकडून रील्स बहादर मतदारांचा शोध सुरू, मतदान केंद्रातील गैरवर्तन आणि नियमभंगाचा गुन्हा दाखल होणार। नाशिकचे शांतिगिरी महाराज नरेंद्र मोदींच्या प्रचारासाठी वाराणसीला जाणार, भाजपमध्ये जायचं की नाही हे निकालानंतर ठरवणार, महाराजांची प्रतिक्रिया।